हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्ल या चॅनलमध्ये। तर आज बघा, तुम्हाला साहित्य बघून समजलंच असेल की मी काय बनवणार आहे। तर मी आज बनवणार आहे वांग्याची रस्सा भाजी। तर अगोदर आहे ना 3-4 वांगे घेतलेत, 3 माणसांसाठी, 2 फुल 1 हाफ साठी। तर मग ते वांगे मी उभे कट करून घेतलेत, त्यामध्ये असे 4 काप करून घेतलेत आणि त्यामध्ये मीठ टाकले थोडंसं आणि पाण्यात टाकलेत। बघा, पाण्यात नाही टाकले तर काळे पडतात, त्याच्यासाठी पाण्यात टाकून घेतलेत। तर मग आज आहे ना, तर घेतली बघा कढई आणि त्यामध्ये आपली रोजची सेम प्रोसेस टाकली, मोहरी जिरे मस्त तडतडले की मग आपलं रोजचं वाटण जे की आपण भाजीला यूज करतो, कांदा आणि टोमॅटो मी अगोदर थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे आणि नंतर ते मिक्सरमध्ये काढलेलं आहे। तर हे बघा, मी आता ते गरम झाल्यानंतर तेल त्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही माझे व्हिडिओ पाहता, माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, का बरं असं करता बरं? तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका। काही चुकलं असेल तरी कमेंट करा, आवडलं तरी कमेंट करा। तर हे बघा, मी आता नंतर ना यामध्ये खोबरं टाकून घेतलेले, खोबरं थोडंसं भाजून वाटून घेतले पहिल्यांदा, मग त्यानंतर ना मस्त व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। पहिल्यांदा वाटण टाकलेलं, नंतर थोडीशी मी हळद टाकली कलर येण्यासाठी भाजीला। आणि तर आमच्या इकडं बघा, आजपासून मुलांची शाळा स्टार्ट झालेली आहे। तुमच्या इकडं झाली का नाही ते कमेंट करून सांगा। आज 10 तारखेपासून मुलांची स्कूल चालू झालेली आहे। आता त्यांना वेगळं काय बनवून द्यावं लागतं टिफिनला। तर हे मी संध्याकाळचा बेत आहे, मी सकाळी बटाट्याची भाजी बनवलेली। तर हे बघा, आता मी थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं, मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहेत। नंतर ना आपले वांगे त्यामध्ये टाकून वांगे फ्राय करून घेणार आहेत आपण थोडेसे अशा पद्धतीने। बघा, मी कट करून घेतलेत वांगे आणि त्यामध्ये टाकलेत। फ्राय वगैरे व्यवस्थित झाला की मग यामध्ये आपण टाकणार आहेत गरम पाणी। गरम पाणी का? कारण गरम पाण्याने भाजीला तरी पण येते आणि लवकर भाजी शिजते। कोणतीही पातळ भाजी करताना बघा, आपण त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, भाजीचा कलर एकदम अप्रतिम असा येतो। तर चला, माझा व्हिडिओ आता संपत आलेला आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा, माझं असं ताट मी घेतलेलं आहे। चलो बाय।